खानदेशातील विशेष घडामोडी आपण पाहत आहात. खानदेश भूमी न्यूज, आमची बांधिलकी फक्त जनतेशी. मनसेच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ. वंचित आणि अन्यायग्रस्त नागरिकांच्या प्रश्नासाठी लढा देण्याचा निर्धार. धुळे शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कमलाबाई हायस्कूल समोर गरुड कॉम्प्लेक्समध्ये मनसेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांच्या हस्ते करण्यात आले. धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आल्याने नागरिकांना आपल्या समस्या थेट मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. विशेषतः वंचित घटक आणि अन्यायग्रस्त नागरिकांच्या प्रश्नासाठी हे कार्यालय कार्यरत राहणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. यावेळी महिला राज्य सचिव प्राची कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष दुष्यंतराजे देशमुख, संतोष मिस्त्री, राजेंद्र दुसानी यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने आणि माजी आमदार व धुळे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रकाश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या 15 दिवसात हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आल्याचे अजित सिंग राजपूत यांनी सांगितले. धुळेकर नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मनसेच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन मनसेच्या नवीन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अजित सिंग राजपूत यांनी केले. महाराष्ट्राचे भाग्यविधाते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य नेते, माजी आमदार आणि धुळे जिल्ह्याचे संपर्क नेते आदरणीय प्रकाशजी भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाने, तसेच आमचे मार्गदर्शक आणि आजच्या कार्यालयाचे उद्घाटक आदरणीय राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम, आमच्या महिला सेनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव आदरणीय प्राचीताई कुलकर्णी, आमचे जिल्हाध्यक्ष दुष्यंतराजे देशमुख, तसेच माझे सहकारी संतोष मामा मिस्त्री, संदीप बापू, राजूभाऊ दुसाने, त्यानंतर नंदू भाऊ, दीपक, सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही मनसे कार्यालयाचं 15 दिवसानंतर दुसऱ्यांदा पुन्हा जोमाने उद्घाटन करत आहोत. आणि ह्या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी मनसे नेहमी रस्त्यावर उतरणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य होणार आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नागरिकांच्या, अन्यायग्रस्त नागरिकांच्या न्यायासाठी वाचा फोडण्यासाठी हे कार्यालय सदैव तत्पर राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. खानदेशातील विशेष घडामोडी आपण पाहत आहात. खानदेश भूमी न्यूज, आमची बांधिलकी फक्त जनतेशी.